माझ्यासोबत बोलण्यासाठी आता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत. विजय सर, अतिशय दुःखाची बातमी आहे. सबंध महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आपण सुद्धा अनेकदा अजित पवारांसोबत काम केलं असेल. आपल्या काय भावना आहेत? नाही, फारच दुर्दैवी, वाईट आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना आहे. म्हणजे महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता, जर आपण आजच्या काळात बघितलं तर महाराष्ट्राला संपूर्ण पॅन महाराष्ट्र माहिती असलेले जे महत्वाचे प्रमुख नेते आहेत त्यात अजित पवारांचा समावेश होता. म्हणजे लोकांच्यात मिसळून किती काम करता येतं आणि अशा नेत्याचं इतक्या दुर्दैवी पद्धतीने अशा रीतीने अचानक जाणं हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे. म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांचं, कुटुंबियांचं हे सगळं आहेच, पण ज्या पद्धतीने ते काम करत होते, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या लोकांना अजितदादा हा एक आश्वासक शब्द वाटत होता. त्या सगळ्यांना पोरकं करून अजितदादा गेलेत असं मला वाटतं. पण विजय सर, अत्यंत म्हणजे याच्या आधी सुद्धा विमान अपघात झालेले आहेत आपल्याकडे. आता गेल्या काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एअर इंडिया सारखं विमान धडकतं, गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं याच्यामध्ये निधन होतं, तरी सुद्धा आपली काय म्हणू त्याला व्यवस्था अजून सुद्धा आपल्या या सगळ्या वैमानिकांमध्ये जे विमानं आहेत आपली ती सुद्धा सुरक्षित नाहीयेत. खरं तर ही विमानांची, हेलिकॉप्टरची सुविधा आणि ज्या पद्धतीनं प्रचारासाठी हे सगळे नेते, सगळी राजकीय मंडळी घाई करतात, हे खरं तर जीवावर उदार होऊन खेळ करणंच असतं. म्हणजे त्याच्या सुरक्षिते संदर्भात ज्या काही काळज्या घ्यायला लागतात, जी काळजी घ्यावी लागते ती आपल्याकडे तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही. हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. यापूर्वी अनेक नेत्यांचे हेलिकॉप्टर उडता म्हणजे हे झाले नाहीत, लँड होताना प्रॉब्लेम आले, टेकऑफ होताना प्रॉब्लेम आले. म्हणजे अनेकदा असे धक्के बसून सुद्धा हे सगळं राजकारण हे म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीनं ही मंडळी सगळी हे करतात आणि ते सगळं त्यांच्या जीवावर येत असतं. मला वाटतं या सगळं खूप तांत्रिक गोष्टी आहेत. मी या तांत्रिक गोष्टींच्या बद्दल बोलणं माझ्यासारख्याला शक्य नाही, पण हे सगळं एकूण काळजी करायला लावणार आहे एवढं नक्की. नक्कीच. विजय सर, आणखी आता तुम्ही सुद्धा राजकीय विश्लेषक आणि स्वतः पत्रकार सुद्धा राहिलेले आहात. काही आठवणी आहेत का अजितदादांबद्दल तुमच्या? की कारण अजित पवारांना कायम पत्रकारांनी प्रश्न विचारले की ते पत्रकारांची सुद्धा खेचायचे, मात्र अशा काही आठवणी राहिलेल्या आहेत का तुमच्या की अजित पवारांसोबत की ज्या? खूप आठवणी आहेत. मी त्यांना व्यक्तिगत खूप वेळा भेटलेलो आहे, पत्रकार म्हणून भेटलेलो आहे, मुलाखत त्यांच्या घेतलेल्या आहेत, त्यांच्याशी सविस्तर वेगळ्या विषयावर स्वतंत्रपणे बोललेलो आहे. म्हणजे बोलताना कधीही मनात कुठलीही गोष्ट न ठेवता जे मनात आहे ते मोकळेपणानं स्पष्टपणे बोलून टाकणं, व्यक्त होणं, जे भडभड एखाद्या भाबडेपणानं बोलून टाकणं, ते जितके कठोर वाटायचे त्यापेक्षा ते अधिक भाबडे होते. हे त्यांच्यावर म्हणजे खूप बोलता येण्याजोगं आहे. त्यांच्या संदर्भात खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे गेल्या अनेक वर्षातल्या व्यक्तिगत आहेत, त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या अनुभवाच्या आहेत, राजकीय नेते म्हणून त्यांनी केलेल्या कामाच्या आहेत. त्या सगळ्या आता इथं त्याचा उल्लेख करणार नाही, पण एक महाराष्ट्रानं एक फार उमदा नेता गमावलेला आहे एवढं मात्र नक्की. नक्कीच. धन्यवाद विजय सर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या अजित पवारांचं दुःखद असं निधन झालंय. संपूर्ण महाराष्ट्रावरती आता शोककळा पसरलेली आहे. आता विजय सर जसं म्हणाले तसं एक निर्भीड नेता, परखडपणे बोलणारा नेता, मनामध्ये एक आणि बाहेर एक असं कधीच न ठेवणारा नेता म्हणून अशी अजितदादांची ओळख सबंध महाराष्ट्राला परिचयाची होती. कायम आपल्या भाषणामधून ते अनेकांना हसवायचे सुद्धा, मात्र त्यांच्या कामातून ते आपलं कर्तृत्व कायम सिद्ध करत आले. उपमुख्यमंत्री पदाची जेव्हा माळ स्वतःच्या गळ्यात पडली तेव्हा सुद्धा राज्यासाठी, राज्याच्या विकासासाठी आपल्याला काय काय धोरणं अवलंबता येतील, काय काय विकास आपल्याला करता येईल, यासाठी कायम पावलं उचलली जाणारा एकमेव नेता म्हणजेच अर्थात अजित अनंतराव पवार. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राला अतिशय शोकाकुल परिस्थितीतून जावं लागतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शोकाचा डोंगर कोसळलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालंय. राज्याला हादरवणारी बातमी आता समोर आली आहे.
अजित पवारांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालाय आणि याच अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या विमान अपघातामध्ये जवळपास 6 जण प्रवास करत होते. दादांना घेऊन जाणारं हे छोटं विमान होतं आणि ते अक्षरशः जळून खाक झालंय. बारामतीच्या दौऱ्यासाठी ते मुंबईहून निघाले होते. या अपघातामध्ये दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते. राज्यावरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. राज्याला हादरवणारी बातमी आपण सध्या पाहतोय. आम्ही सुद्धा आता बातमी करताना आमचे हात सुद्धा धजावत नव्हते ही बातमी लिहिताना, आणि बातमी बोलताना सुद्धा आमच्या तोंडून आता सध्या शब्द फुटत नाहीयेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं योगदान काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण देशाला सुद्धा ठाऊक आहे. त्यामुळे अजितदादांचं नेतृत्व, अजितदादांचं कर्तृत्व हे कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील यात मात्र शंका नाहीये. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही आता बारामतीच्या दिशेनं दिल्लीहून रवाना झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं दुःखद निधन झालंय. आज सकाळीच जिल्हा परिषदेच्या या प्रचाराच्या रणधुमाळीसाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यासाठी एक दौरा नियोजित करण्यात आलेला होता अजित पवारांचा, आणि याच दौऱ्यासाठी अजित पवार हे मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होते, बारामतीला येत होते. एरवी कधीच अजित पवार हे विमानानं येत नाहीत बारामतीला यायचं असेल तर मुंबईहून, पण वेळ कमी राहिलेला आहे. प्रचारासाठी खूप वेळ फारसा नाहीये. या हेतूनं कदाचित त्यांनी विमानातून जाण्यासाठीचा निर्णय आहे तो घेतलेला असू शकतो. आणि अखेर त्यांचं आज सकाळी प्लेन क्रॅश झालं लँडिंगच्या वेळी, आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यात नाहीयेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक जे 6 जण इतर प्रवास करत होते त्यांचे 2 सहाय्यक, 2 अधिकारी आणि एक पायलट यांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. आपण पाहतोय सध्या या दृश्यांमध्ये या विमानाची आग अजूनही धगधगती आहे. ही आग शांत करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तिथे प्रयत्न करतायत. एम्ब्युलन्स. तभी भी अजित पवार अर्थमंत्री थे और उनके साथ में जो कुछ क्षण मिले, जो क्यों कभी बात हुई, इतना पारदर्शी नेता नहीं देखा. हाँ कहा तो हाँ 100% काम होगा, ना कहा तो 10 जगह जाओ तो भी नहीं होगा. तो खुले थे कि भाई जो होने वाला है मैं हाँ बोलूंगा तो करूंगा, मतलब करूंगा. और बोल्ड, बहुत बोल्ड थे. महाराष्ट्र के खास करके उनके बारामती क्षेत्र की प्रगति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था. पूरा पवार परिवार आज व्यतीत होगा. हम उनके दुख में सहयोगी और भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त करते हैं. बिल्कुल बोल्ड थे वो, एक जो नतीजे लेते थे और अपने जो वादे थे वो पूरे करते थे. जिस तरीके से वो एक जनता के बीच में रहते थे और आज सुबह सुबह वो बारामती जा रहे थे. और वही तो दुख की बात है ना कि मैंने अभी कहा आपको, एक बार जबान दी उस वाला वैसे आदमी थे वो. मुझे याद आता है मैंने गांव में जब आदरणीय उद्धव जी साहब के हाथ से शुभाष थे एक छोटा सा डैम रिजर्वायर बनाने की प्रयास किया, तो उसको मान्यता मिली, पैसे की उपलब्धि चाहिए थी, तो हफ्ते में देने की आदत होती ना सरकार की.
मैंने उनसे कहा फिर काम नहीं होगा, ये और लटकेगा। ज्यादा नहीं है, 30-35-40 लाख तक है, पूरी अमाउंट दे दो ताकि लोगों को जो किसान अपनी जमीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा। मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया। आज बहुत दुखी हूँ मैं, अभी उनको याद कर बहुत दुखी हूँ। मुझे, हम कभी ऐसी राजनीति नहीं खेलते। ये जो दुश्मनी वाली राजनीति देश में पैदा हुई है ना, वो नहीं है हमारे पास। और परिवार पे भी बहुत महासंकट है भी है, पार्टी में भी है। ऐसी स्थिति में उनके साथ में, उनके परिवार के साथ में श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। त्यामुळे आपण पाहतोय सध्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा शोक व्यक्त केलेला आहे। मुंबईहून शरद पवार सुद्धा बारामतीच्या दिशेने आता निघालेले आहेत। राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री, नेते, प्रमुख अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालं। त्यांच्यासह इतर 6 जणांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यातच ते प्लेन जे होतं ते क्रॅश झालं आणि नंतर या 6 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे आपण पाहतोय सध्या अतिशय दुःखद अशी बातमी सध्या महाराष्ट्रामध्ये घडली आहे। अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालाय।